नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण 25 ते 31 ऑक्टोबरच्या MCQचं रिव्हिजन करणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता। पहिला प्रश्न बघा, हिमालयन ब्राउन बियर संबंधी बिनचूक विधान निवडा। तर IUCN स्टेटस जे आहे ते लिस्ट कन्सर्न आहे। अधिवास जो आहे त्याचा हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर। तर हे स्टेटमेंट बरोबर आहे, हे स्टेटमेंट चुकीचं आहे। ओके, आता हिमालयन ब्राउन बियरचं IUCN स्टेटस तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात, कारण ऑलरेडी आपण 2 वेळा ही गोष्ट रिवाईज केलेली आहे। पण जगातल्या ज्या बाकीच्या ब्राउन बियर्स आहेत जे आढळतात जगात हिमालय सोडून, त्यांचं लिस्ट कन्सर्न आहे। हिमालयन ब्राउन बियरचं काय आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगाल। याचं उत्तर आहे ब। हडप्पा संस्कृतीचा शोध याला 2020 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली, तर हे विधान योग्य आहे। 2500 BCE पूर्वी हडप्पा संस्कृतीमध्ये भांड्यामध्ये दूध तापवल्याचे संशोधनातून समोर आलेलं आहे। तर ही भांडी सापडलेली आहे जिच्यामध्ये दूध तापवलेलं आहे। दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते योग्य आहेत। चतर उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर चतर उत्सव जो आहे तो ओडिसामध्ये साजरा केला जातो आणि इथं मोठ्या प्रमाणावर प्राणी आणि पक्षी यांचा बळी दिला जातो किंवा शिकार केली जाते, त्याच्यामुळे हे खूप न्यूजमध्ये होतं चतर उत्सव। ग्रेडेड रिस्पॉन्स कशाशी संबंधित आहे? तर ग्रेडेड रिस्पॉन्स ही गोष्ट प्रदूषणाशी संबंधित आहे। दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने वायू प्रदूषण होतं, तर त्याच्याशी जे काही महत्त्वाची पावलं उचलली गेली त्याच्यातला ग्रेडेड रिस्पॉन्स हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट होता। किन ख्वाबी कलेबद्दल बिनचूक विधान निवडा। किन ख्वाबी कला ही जी आहे ही मूळची इराणमधली कला आहे, बरोबर आहे। सोने चांदीची जर वापरून कापडाचे विणकाम केले जाते, हेही बरोबर आहे। हिमरू कला क्वीन ख्वाबी कलेतून उदयास आलेली आहे, तर हेही बरोबर आहे। आता तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये सांगणार आहात की जसं किन ख्वाबीमध्ये सोन्या चांदीची जर वापरली जाते, मग हिमरूमध्ये काय वापरलं जातं? हिमरूतही सोनं चांदी वापरलं जातं का? हिमरू कला जी आहे ती जगात देशात फक्त औरंगाबाद, जगात नाही फक्त देशामध्ये फक्त औरंगाबाद महाराष्ट्र या शहरामध्ये आहे, हेही आपण बघितलं होतं। सो हे तीनही स्टेटमेंट योग्य आहेत। हिमरू कला जी आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे। तंतुवाद्याचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेलं महाराष्ट्रातलं शहर कुठलं? तर मिरज आहे बघा। खालीलपैकी तंतुवाद्यात कोणत्या वाद्याचा समावेश होत नाही? दिलरुबा, सारंगी, ताऊस, पिपाणी। पिपाणीचा समावेश होत नाही, है ना। पिपाणीमध्ये हवा फुंकावी लागते, मग आवाज येतो, तिथे तर है ना, तार छेडायचा काही संबंध येत नाही। मिरजमधली जी तंतुवाद्य आहेत ती नव्या रूपात समोर येत आहेत, जसं कोल्हापूरच्या चपलेसंबंधी आज न्यूज आपण बघितली त्या पद्धतीने, त्याच्यामुळे ते न्यूजमध्ये होतं। फॉर्म्युला 1च्या इतिहासामध्ये लुईस हॅमिल्टन यांनी सर्वाधिक जेतेपदं मिळवली, बरोबर। लुईस हॅमिल्टन हा फ्रान्सचा आहे, तर फ्रान्सचा नाही, तो ब्रिटनचा नागरिक आहे बघा। त्याच्यानंतर मायकल शुमाकरने 91 शर्यती जिंकण्याचा विक्रम लुईस होमिसने मोडीत काढला, तर हेही बरोबर आहे। अ आणि क हे याचं उत्तर आहे। मायकल शुमाकरच्या नावावर हा विक्रम होता जगात 91चा, तर हा 92 जिंकून यांनी ते मोडीत काढलं। साखर उद्योगामधील ब्राझील पॅटर्नबद्दल बिनचूक विधान निवडा। साखरेचं उत्पादन 1.5% कमी करणं, बरोबर आहे, आणि इथेनॉलचं उत्पादन 5 पटीने वाढवणं। तर ते बऱ्याच लोकांनी 5% आहे असं म्हटलं होतं, पण नाही, ही लोकसत्ताची न्यूज आहे आणि लोकसत्ता न्यूजला ते क्रॉस चेक करून परत एकदा क्लिअर करतो की इथेनॉलचं उत्पादन त्यांनी 5 पटच दिलेलं आहे। सो दोन्ही स्टेटमेंट जे आहे ते अ आणि ब दोन्ही योग्य आहेत। 2+2 संवाद याच्याबद्दल बिनचूक विधान निवडा। संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय यांचा समावेश होतो, बरोबर। भारत संयुक्त राष्ट्राच्या सर्व सदस्य देशांबरोबर 2+2 संवाद करतो, नाही, भारत फक्त 3 देशांबद्दल करतो, ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात। पुढचे प्रश्न बघा, 27 ऑक्टोबर 2020ला झालेल्या 2+2 संवादात भारत व अमेरिकेने खालीलपैकी कोणत्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या? तर बेका करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत। सो हे एक महत्त्वाचं आहे आपल्यासाठी। जम्मू काश्मीरमध्ये कोणताही भारतीय नागरिक आता जमीन विकत घेऊ शकतो, तर बरोबर आहे, कोणीही घेऊ शकतं, भारताचा नागरिक असणं अपेक्षित आहे। केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील 26 कायदे रद्द केले आहेत किंवा त्यात बदल केला आहे, तर हेही योग्य आहे। सो हे थोडा फॅक्ट लक्षात ठेवा 26 कायद्यांचा, तर हे बरोबर आहे। चेंजेस किंवा तिच्यामध्ये बदल दोन्ही योग्य आहे। तिसरी जोडी बघा, जोड्या लावा। प्राणी प्रजाती आणि संवर्धन केंद्र। आता गंगा डॉल्फिन जे आहे तर विक्रमशिला गंगा डॉल्फिन अभयारण्य, हे सरळ सरळ जोडी तुमची जुळते आहे। MPSC मध्ये तुम्हाला अशा पद्धतीनेच गोष्टी दिसतील की 1-2 तर सरळ तुम्हाला ते हिंड देऊनच देतं। गिधाडं जी आहेत तीही इथं जोडली जातात बघा, रणथंबोर गिधाड अभयारण्य। उरले 2 आता, की इथं मात्र तुम्हाला सुसर जे आहे आणि हिम बिबट्या। पद्मजा नायडू हिमालयन प्राणी संग्रहालय बघा, हिम बिबट्या आणि हिमालयन प्राणी संग्रहालय, आणि सुसर जे आहे ते चंबळच्या याच्यामध्ये।
सो हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सॅमसंग ही कंपनी खालीलपैकी कोणत्या देशातील कंपनी आहे? तर दक्षिण कोरियामधली कंपनी बघा सॅमसंग. पक्षी सप्ताह जाहीर करणारं महाराष्ट्र भारतातलं पहिलं राज्य आहे. योग्य आहे. 5 ते 12 नोव्हेंबर हा सप्ताह पक्षी सप्ताह म्हणून साजरा करण्याचं महाराष्ट्राने जाहीर केलं. हे योग्य, दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. 27 ऑक्टोबर 2020 खालीलपैकी कोणत्या देशाने ऑक्टोबर 2020 या महिन्यात कोविड-19 संसर्ग वाढल्याने संचारबंदी लागू केली? तर स्पेन हा देश आहे की ज्याने परत एकदा संचारबंदी लागू केलेली आहे. मुस्लिम व अरब देशांनी खालीलपैकी कोणत्या देशाच्या वस्तू व पदार्थांवर बहिष्कार टाकला? तर फ्रान्सच्या वस्तू आणि पदार्थांवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. आणि हा इश्यू पण आपण डिटेलमध्ये बघितला होता सगळा. इचिनॉप्स कुळातील वनस्पती प्रजातीबद्दल बिनचूक विधान ओळखा. जगभरात या कुळातल्या 130 प्रजाती सापडतात. तर हे स्टेटमेंट योग्य आहे. त्याच्यानंतर पुढचं जे स्टेटमेंट आहे की भारतात या कुळातील 5 प्रजाती सापडतात, हेही स्टेटमेंट योग्य आहे. आणि महाराष्ट्रात या कुळातील 2 प्रजाती सापडतात, तर हेही स्टेटमेंट बरोबर आहे. आणि ब क सो जे फॅक्ट्स आहेत ते सर्व बरोबर आहेत. एकाच महिन्यात 2दा पूर्णचंद्र दिसल्यास त्यातील दुसरा पूर्णचंद्राला इंग्रजीत ब्ल्यू मून असं म्हटलं जातं. बरोबर. ब्ल्यू मून हे नाव चंद्राच्या रंगावरून पडलेलं आहे, तर रंगाचा याच्याशी काही संबंध नाही आहे, फक्त अयोग्य आहे. बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन ॲग्रीमेंट. एक्सचेंज हे इथं जे आहे ते लॉजिस्टिक असा शब्द आहे बघा. लॉजिस्टिक एक्सचेंज मेमोरंडम ऑफ ॲग्रीमेंट. कम्युनिकेशन कम्पॅटेबिलिटी अँड सिक्युरिटी ॲग्रीमेंट. तर हे वर दिलेले करार खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहेत? अमेरिकेशी संबंधित आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. रायगड जिल्ह्यामध्ये बल्क ड्रग पार्क उभारले जाणार आहेत. तर हे स्टेटमेंट योग्य आहे. रायगड जिल्ह्यामध्ये बल्क ड्रग पार्क उभारलं जाणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात वैद्यकीय उपकरण निर्मिती पार्क उभं राहणार आहे, हेही बरोबर आहे. सो दोन्ही योग्य आहे. केशुभाई पटेल यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. 2012 मध्ये गुजरात परिवर्तन पक्षाची स्थापना केली होती. बरोबर. गुजरातचे 10वे मुख्यमंत्री होते. अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. पुसा डिकम्पोजर खालीलपैकी कशापासून बनलेले आहेत? बॅक्टेरिया, बुरशी, प्रथिने, विषाणू. तर हे बुरशी फंगस स्ट्रेन पासून बनलेलं आहे बघा. हे फंगस स्ट्रेन्स पुसा डिकम्पोजर. केंद्र सरकारने दिल्लीतील प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी 29 ऑक्टोबरला अध्यादेश जारी केला. त्यानुसार किती शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे? तर यानुसार 5 वर्षाचा तुरुंगवास आणि 1 कोटीपर्यंतचा दंड अशी ही शिक्षा आहे. सोनेरी पाठूचा बेंडूक जो आहे तो प्रथमच पश्चिम घाटात आढळला आहे, तर हे चुकीचं आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदा आढळला, पश्चिम घाटात 3ऱ्यांदा आढळला आहे. धान्य साठवणुकीसाठी ज्यूटची पोती बंधनकारक आहे, तर हे स्टेटमेंट योग्य आहे. बरोबर आहे. ज्यूटची पोती बंधनकारक केलेली आहे. खालीलपैकी करोनामुळे मृत्यूची नोंद करणारं भारतातलं पहिलं राज्य कुठलं? तर कर्नाटक. खालीलपैकी करोनामुळे मृत्यूची नोंद करणारं भारतातलं शेवटचं राज्य कुठलं? तर मिझोराम. त्याच्यानंतर आशिया खंडात करोनाचा मृत्यूदर सर्वाधिक असणारा देश कुठला? तर तो भारत. आपला 1 लाख लोकसंख्येमागे 86 एवढा दर आहे बघा. इंडो पॅसिफिक क्षेत्रातील देशात अमेरिकेचा सर्वाधिक व्यापार भारतासोबत होतो, हे चुकीचं आहे. सर्वात जास्त चीन बरोबर करतात ते. आशियान देशाचा वापर चीनपेक्षा जास्त भारताबरोबर होतो, तर हेही चुकीचं आहे. चीन बरोबर जास्त होतो. दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते अयोग्य आहेत. तर हे बेसिकली जे आहे की व्यापाराच्या बाबतीमध्ये आपण बरंच मागे, म्हणजे तुम्ही जस्ट लॉजिकली जरी कॉमन सेन्स वापरला तरी पण ह्या गोष्टी वर्क होतात. मधुमलाई व्याघ्र प्रकल्प जो आहे तो खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर तो तामिळनाडू राज्यामध्ये आहे बघा. याचा फोटोही आपण बघितला होता हत्तीचा. सो मधुमलाई व्याघ्र प्रकल्प जो आहे तो तामिळनाडूमध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचे प्रश्न. भारताचा पहिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक आयसोटॉप सेपरेटर कुणी विकसित केला? डॉक्टर शंकरराव गोवारीकर यांनी तो विकसित केलेला आहे, है ना. जगदीशचंद्र बोस वनस्पती आणि ते CV रमन फिजिक्स, है ना, CV राजन. सो भारताचा पहिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक आयसोटॉप जो आहे सेपरेटर डॉक्टर शंकरराव गोवारीकर. साई ॲप जे आहे तर ते बिनचूक विधान त्याच्याबद्दल. सुरक्षित संवादासाठी लष्कराने विकसित केलेलं मेसेजिंग ॲप आहे, हे बरोबर आहे. राजस्थानमधल्या लष्कराचे कमांडिंग अधिकारी कर्नल साई शंकर यांनी हे ॲप विकसित केलेलं आहे, तर हे बरोबर आहे. यांचं नाव साई आहे म्हणून ते नाव तिकडं जे आहे ते साई आहे. आणि याच्यामध्ये संरक्षण मंत्रालय येत्या काळामध्ये त्यांच्या पद्धतीने बदल करू शकतं, तर अ आणि ब. राष्ट्रीय एकता दिवस कधी साजरा केला जातो? है ना, स्टॅच्यू ऑफ युनिटी, राष्ट्रीय एकता दिवस वल्लभभाई पटेल 31 ऑक्टोबर. वल्लभभाई पटेल यांची 145वी जयंती आहे 2020. द एम्परर हू नेव्हर वॉच हे पुस्तक खालीलपैकी कुणावर आधारित आहे? तर दारा शिकोवर आधारित आहे. दीपा मेहतांचा फनी बॉय हा चित्रपट भारताकडून 93व्या ऑस्कर पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय ऑस्कर गटात पाठवण्यात आला. तर हा भारताकडून नाही, हा कॅनडाकडून आहे.
2017मध्ये फायर या चित्रपटासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रकारात ऑस्करसाठी नामांकन मिळालं. तर फायर नाही तर वॉटर चित्रपट होता त्याच्यासाठी मिळालं होतं. त्याच्यामुळे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते चुकीचे आहेत, यापैकी नाही. तर अशाच पद्धतीने आपण गोष्टी वर्क करत राहू. रिव्हिजन फार मस्ट आहे. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.